गावच्या देवीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता। त्यात त्या सहभागी झाल्या होत्या। तेथे हे सगळे येणार याची कल्पना देखील नव्हती, असे सुलभा गायकवाड यांनी सांगितले। त्यानंतर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि कल्याण लोकसभा उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर या त्या गाडीमध्ये आल्या। या संदर्भात मला कोणतीही माहिती नव्हती। गुढीपाडव्याला देखील मी स्वागताध्यक्ष म्हणून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। त्याचप्रमाणे वैशाली दरेकर या आमच्याकडे आलेल्या पाहुण्या होत्या, म्हणून त्यांचे देखील मी स्वागत केले। मात्र मी त्यांना कोणत्याही प्रकारचा आशीर्वाद दिलेला नाही किंवा शुभेच्छाही दिलेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिले। मी प्रचाराला वगैरे नव्हतो। एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेवी मंदिराचा आणि मूर्तीची प्रतिष्ठापना आहे, त्या निमित्ताने मी तिथे गेले होते। पण तिथे हे असं प्रकार होतं ते काही मला माहीत नव्हतं। शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या, पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आणि आता पण नाही दिलेल्या आहेत। नाही, कुठल्याही पक्षाकडून मला दबाव नाही आहे। आम्ही मोदीसोबतच आहोत आणि मोदीसोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार, पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना। आमचं मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे हे करतील त्यांना आम्ही समर्थन देऊ। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, कलमभूमी न्यूज।